विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्रफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि EM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर बघतोय रूरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा ग्रामीण विकास. यामधील चॅप्टरमध्ये आपण बघतोय की स्कीम्स फॉर रूरल डेव्हलपमेंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्या योजना रूरल डेव्हलपमेंटसाठी कशा महत्त्वाच्या आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहे, कोणकोणत्या प्रकारच्या योजनेचं काय उद्दिष्ट आहे, याविषयी आपण माहिती बघत आलो आहोत. मागील तासिकेला बघितलं आपण की वेगवेगळ्या प्रकारच्या सामुदायिक विकास योजना असेल, अवर्षणग्रस्त विकासाच्या योजना असेल, कृषीविषयक योजना असेल, याविषयी आपण माहिती बघितली. आजच्या तासिकेला आणखीन काही पुढच्या 4 योजनांविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्कीम्स फॉर रूरल डेव्हलपमेंट या टॉपिकमध्ये आज आपण पुढच्या नवीन काही योजना बघणार आहोत. तर अशा प्रकारे रूरल डेव्हलपमेंटचा कशाप्रकारे डेव्हलपमेंट होऊ शकते याविषयी आपण माहिती बघणार आहोत. चला तर बघूया या विकासाच्या योजना विकासाच्या या योजना आहे त्या ग्रामीण भागाचा विकास कशासाठी होऊ शकतो त्याचा आपल्याला आजच्या लेक्चरला आपण आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा ग्रामीण विकास बघत असताना आपल्याला बघितलं पहिल्यांदा की ग्रामीण विकासाची संकल्पना काय, ग्रामीण विकासाचा अर्थ किंवा व्याख्या कशी सांगितली गेली आहेत, किंवा ग्रामीण विकासाची व्याख्या करत असताना किंवा त्याचे अर्थ सांगत असताना त्याच्या कोणत्या गोष्टीचा अंतर्भूत त्याच्यामध्ये झाला पाहिजे. त्याचबरोबर पुढे असं सांगत असताना आपल्याला विचार केला पाहिजे की ग्रामीण विकासाचे मापदंड कोणते, या मापदंड स्वीकारत असताना की त्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे किंवा नाही झाला हेही आपण बघितलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी आर्थिक मापदंड असतील, सामाजिक मापदंड असतील किंवा राजकीय मापदंड असतील हेही आपण बघितलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण विकासाच्या कोणकोणत्या योजना आहे, त्या ग्रामीण विकासाच्या योजना बघत असताना केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण विकासाच्या योजना असतील, याही आपलं बघणं गरजेचं वाटतं. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या गावाने चांगल्या प्रकारे ग्रामीण विकास केला, त्यांचा एक चिकित्सक अभ्यास, त्यामध्ये हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल किंवा पाटोदा असेल, यांचाही आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहेत. अशा प्रकारे आज आपण बघणार आहोत केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख काही योजना, त्या योजनांविषयी आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण विकासाच्या योजना बघत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जगातील लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. त्यामध्ये जवळजवळ आपण असा विचार केला की बऱ्यापैकी लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्येच राहते. म्हणून सन 2011च्या जनगणनेनुसार 68.84% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, हे आपण पाहिलेच. परंतु महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, महाराष्ट्रामध्ये 54.44% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. अलीकडच्या काही दशकाने जगातील विकासाकडे मार्गक्रमण केले आहे, परंतु हा विकास फक्त नागरी भागापुरताच राहिला आहे, मर्यादित राहिला आहे. ग्रामीण भाग तसाच विकासापासून वंचित राहिला आहे, हे आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजेच आता वंचित राहिला आहे, त्यामध्येच सर्वात महत्त्वाचा म्हणजेच देशाचा विकास जर करायचा असेल तर खेड्याच्या विकासातून देशाचा विकास होतो, हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सर्वप्रथम ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे हे विचार महात्मा गांधींच्या विचारातून देशाच्या आणि राज्यकर्त्यांनी दुर्लक्षित केले आहेत. आज जर आपण बघितलं भारतामध्ये 6,40,390 खेडे आहेत आणि त्या गावांची संख्या आहे, यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ग्रामीण भागाचा विकास कमी झालेला असला तरी राज्य शासनकर्त्यांनी स्वातंत्र्योत्तर गेली 60 ते 70 वर्ष ग्रामीण भागाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं असे आढळत नाहीत. आजपर्यंत केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला आहेत. आणि म्हणजेच विचार जर केला आपण, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, ज्यांनी ग्रामीण विकासाच्या योजना राबवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला, त्यातल्याच काही महत्त्वाच्या योजना आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. आता सर्वात प्रथम बघणार आहोत की केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या योजना कोणत्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 1950मध्ये एक योजना आयोगाची स्थापना केली. ह्या योजना आयोगाने काय केलं तर आयोगाच्या साहाय्याने ग्रामीण विकासाच्या योजनेसाठी काही योजनांनी राबवल्या गेल्या. त्यामध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम असेल, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम असेल, प्रकर्षित कृषी जिल्हा कार्यक्रम असेल, अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम असेल, हे आपण मागील तासिकेला बघितलं. या तासिकेला बघणार आहोत ग्रामीण तरुणांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना, जवाहर रोजगार योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. या 4 असणाऱ्या योजनांपैकी आज आपण माहिती बघणार आहोत. ग्रामीण तरुणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना, जवाहर रोजगार योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अधिनियम आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याचबरोबर
आणखीन काही योजना दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघतोय की इंदिरा आवास योजना असेल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प असेल, एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा असेल, ग्रामीण विकास बाल विकास, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, अशा प्रकारच्या राष्ट्रीय साक्षरता अभियान, अशा प्रकारच्या ग्रामीण विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या आहेत. या योजनाच्या सहाय्याने आपण माहिती बघत आहोत. अशा या प्रमुख 4 योजनाविषयीची माहिती बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची पहिली योजना बघूया आपण, ग्रामीण तरुणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना. या योजने बघत असताना हिला आपण म्हणतो की स्कीम फॉर ट्रेनिंग रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. आता शहराकडे होणारे स्थलांतर म्हणजे ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबावे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या भागाकडे स्थलांतर होण्यासाठी आणि त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता, शहराच्या रस्ता न धरता ग्रामीण भागातच राहून स्वयंरोजगार करावा. या उद्देशाने 15 ऑगस्ट 1979 साली ट्रायसेम किंवा TR ट्रेनिंग रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ही योजना सुरू झाली. या योजनेचा जर आपण विचार केलात की भारत देश एक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत, अशा परिस्थितीत केवळ शहरी भागाचा विकास करून चालणार नाही, तर आपल्याला या ग्रामीण भागाचाही विकास होणे तितकेच गरजेचे आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून जर आपण विचार केला, सध्याच्या काळामध्ये ग्रामीण भागातील तरुणांचा ओढा हा शहराकडे मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शहरी भागामध्ये रोजगाराच्या संधी त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी या अतिशय कमी आहेत. त्या असल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी बेरोजगाराच्या समस्येला सामोरे जावे लागतं. आणि या समस्या सोडवण्यासाठी तरुण काय करतात, तर शहरी भागामध्ये रोजगाराच्या संधीच्या शोधण्यासाठी शहरी भागाकडे येतात. आणि या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शहरी भागाकडे आल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचा ओढा शहरा भागाकडे झालेला आपल्याला दिसून येईल. आता याही पुढे आपण बघितल्यानंतर ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगार संधी उपलब्ध झाल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यामध्ये मदत तर होईलच, परत देशाच्या विकासासाठी योगदान राहील. याच हेतूने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याच हेतूने की ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा आणि जास्तीत जास्त त्यांचं जीवनमान कसं उंचावलं जाईल यांना मदत होईल, पण देशाच्या विकासासाठी त्यांचं योगदान कसं होईल हा हेतू या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. आणि याच हेतूने ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्टेट बँक ऑफ हैदराबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने हा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ग्रामीण भागातील तरुणांना त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आणि जर त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला, नक्कीच त्यांचं जीवनमान त्या ठिकाणी उंचावल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या या ठिकाणी सांगू शकतो. थोडक्यात ग्रामीण भागाचा विचार करत असताना आपण खेड्याकडे चला असं महात्मा गांधींचा खरा संदेश आपण या ठिकाणी अंमलात आणण्यामध्ये येत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ग्रामविकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही लक्षात ठेवून ग्रामीण भागामध्ये उद्योग विकासाला चालना देण्यात आली पाहिजे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, नाबार्ड किंवा CDB यांच्या सहकार्याने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था किंवा SBHR स्थापन करण्यात आली. आणि ही आपण स्थापन केल्यामुळे या ठिकाणी ह्या ग्रामीण तरुणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना ही अंमलात आली. म्हणजेच ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील बेरोजगार तरुणांना निवडून प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगार उभारणीसाठी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागाच्या विकासासाठी तरुणांना प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे, ग्रामीण भागातील विकासाला चालना देणाऱ्या संस्था प्रतिनिधी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, तसेच ग्रामीण भागात स्वसहाय्यता बचत गट वाढीसाठी मार्गदर्शन करणे हे प्रमुख उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगारांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण करता यावा यासाठी ह्या योजनेचं प्रमुख कार्य होतं असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात या योजनेमुळे आपल्याला 18 प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध झाले. म्हणजे या संस्थेमार्फत 18 प्रकारचे कोणते झाले, त्यामध्ये हस्तकला असेल, फोटोग्राफी असेल, दुग्ध व्यवसाय असेल, व्यवस्थापन असेल, प्लंबिंग असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, स्क्रीनिंग प्रिंटिंग असेल, बुक बाइंडिंग असेल, टेलरिंग असेल, मोबाईल रिपेरिंग, ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम असेल, बेसिक कम्प्युटर DTP असेल, उद्योजकता विकास प्रशिक्षण असेल किंवा महिलांसाठी टेलरिंग ड्रेस डिझायनिंग असेल, सॉफ्ट टॉईज असेल किंवा अन्न प्रक्रिया, विविध गृहोपयोगी वस्तू बनवणे असेल, ब्युटी पार्लर असेल, स्वेटर बनवणे असेल आदींचा समावेश प्रामुख्याने याच्यामध्ये होतो. म्हणजे ह्या प्रकारच्या संस्था या प्रकारच्या उद्योगांना त्या ठिकाणी सहकार्य करत असेल. म्हणजेच ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पुढील प्रकारची पात्रता आवश्यक असते की उमेदवार हा परभणी जिल्ह्यातील ग्रामीण विकासातील रहिवासी असावा.
असं नाही, तर कुटुंब आणि किंवा प्रमुखाचे दारिद्र्यरेषेखाली यादीत नाव असणे आवश्यक आहे. तर तो 18 ते 45 वर्षापर्यंत असावा. शैक्षणिक पात्रता पुरुषासाठी किमान 7वी व महिलांसाठी किमान 5वी असणे आवश्यक आहे. उमेदवारासाठी मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. उमेदवाराने आपले प्रशिक्षण कार्यक्रम निवडताना स्वतःची आवड, शारीरिक क्षमता, आर्थिक कुवत, आजूबाजूला असलेली उपलब्ध साधनसामुग्री, उत्पादनासाठी बाजारपेठ, मागणी सातत्य यांचे साकल्याने विचार करणे अपेक्षित आहेत, असाही विचार केला आहे. अशा या योजनेमध्ये प्रामुख्याने काही उद्दिष्ट ठेवण्यात आली होती. एक सर्वात महत्त्वाचे काय उद्दिष्ट होतं की ग्रामीण भागात 18 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणांना स्वयंरोजगार सुरू करता यावा आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट ह्या ग्रामीण तरुणांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनेचा आहे. त्याचबरोबर तरुणांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व कर्ज पुरवठा करणे, अनुसूचित जाती जमातीतील तरुण तसेच माजी सेवकांना प्राधान्याने स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, अर्थसहाय्य, कर्ज पुरवठा करणे, लाभार्थी महिलांची संख्या 1/3पर्यंत वाढविणे, ग्रामीण तरुणांना सुतारकाम असेल, लोहकाम असेल, चर्मकाम असेल, ड्रायव्हिंग असेल, वाहन दुरुस्ती, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, काडेपेटी, अगरबत्ती, मेणबत्ती, साबण, खडू, फटाके इत्यादी बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. अशा प्रकारची ही योजना होती. आता त्यानंतर पुढची योजना बघूया आपण, जवाहर रोजगार योजना. आता ही योजना काय आहे, तर 1 एप्रिल 1989 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण विकास रोजगार कार्यक्रम किंवा ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम अंतर्गत RLEGP ह्या योजना अंतर्गत येऊन जवाहर रोजगार योजना ही सुरू करण्यात आली. म्हणजे 2 योजना या ठिकाणी होत्या, ग्रामीण रोजगार योजना आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम यांचा येऊन एकत्र झाली, तिला म्हणतात GRY, जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेल्या ह्या पुढील 2 योजनांचे एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 मध्ये जवाहरलाल रोजगार योजना सुरू करण्यात आली. नॅशनल रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1983ची आणि रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम आणि ह्या 15 ऑगस्ट 1983ची. या दोन्हीमुळे म्हणजे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम हे दोन्ही प्रोग्राम मिळून जवाहर योजना तयार करण्यात आली आहेत. आता जवाहरलाल रोजगार योजनेची पुनर्रचना करत असताना 1 एप्रिल 1999 झाली. तिच्या जागी जवाहरलाल ग्राम समृद्धी योजना ही सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश होता की ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती करायची. निर्मिती होण्याबरोबर जनतेला शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. ग्रामीण बेरोजगारासाठी मजूर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे ही गरजेचे आहेत. त्याबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जवाहर ग्राम समृद्धी योजना किंवा आश्वासित रोजगार योजना 2 ऑक्टोबर 1993 यांचे एकत्रीकरण करून 25 सप्टेंबर 2001 पासून संपूर्ण ग्रामीण भागात ही योजना सुरू करायची. आणि ह्या योजना सुरू करत असताना या योजनेचे काही उद्दिष्ट होती. वरील उद्देशाबरोबर ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अन्न सुरक्षा निर्मिती करणे आणि अन्न सुरक्षा निर्मिती करण्यासाठी स्त्रिया, SC किंवा ST इत्यादीवर विशेष भर देणे. या योजनेअंतर्गत वार्षिक प्रास्ताविक खर्च 10,000 कोटी रुपये असून त्यामध्ये 50 लाख टन अन्नधान्याचाही त्या ठिकाणी समावेश केला आहे. या योजनेमध्ये रोख पैशाच्या खर्चाची विभागणी केंद्र किंवा राज्य सेवेमध्ये 75-25 अशा प्रमाणात केली जाईल. कामगारास किमान वेतन हे 25% रोख स्वरूपामध्ये आणि किमान 5 किलोग्रॅम अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये अशा संमिश्र स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलं जाईल, असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. या योजनेची अंमलबजावणी पंचायत राज व्यवस्थेच्या 3 टप्प्यावर केली जाईल. योजनेची वित्तीय संसाधने असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, यामध्ये 20, 30, 50 अशा प्रमाणे विभागून दिली जातील. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत नुकत्याच 2 फेब्रुवारी 2006 पासून कार्यान्वित झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्गीकृत केली गेली आहेत. आता 1 एप्रिल 2008 पासून तिचे विलिनीकरण पूर्ण झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता जवाहर योजनेअंतर्गत बघत असताना त्याची काही उद्दिष्ट आपल्याला बघावं लागेल की ग्रामीण भागातील लोकांच्या विकासात आणलेली लवचिकता समाप्त करून रोजगाराच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या कुटुंबांना किमान एक व्यक्तीस वर्षातील किमान 100 दिवस रोजगार देण्याची हमी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. दारिद्र्यरेषेखाली 4,40,00,000 कुटुंबांना रोजगार पुरवण्याचे उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. रोजगार वृद्धीबरोबरच ग्रामीण विकास असेल, साधनसंपत्तीची वृद्धी साधने असेल, यात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग मिळवणे ही गरजेचे आहेत.
दारिद्र्य निर्मूलन करणारी, दीर्घकाळ टिकणारी आणि सामाजिक मालमत्ता तयार होईल अशी कामे करणे. उदाहरणार्थ सार्वजनिक विहिरी असेल, गटारे असेल, रस्ते असेल, दवाखाने असेल, केंद्र असेल, व्यायामशाळा असेल, प्राथमिक शाळा इत्यादीही त्या ठिकाणी उपलब्ध मोठ्या प्रमाणावर निर्माण करणे ही उद्दिष्टे होती. आता पुढची योजना बघणार आहोत, त्याला म्हणतो आपण मनरेगा किंवा महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, त्याला आपण म्हणतो मनरेगा. आता या मनरेगाविषयी माहिती बघत असताना सरकारने 4 सप्टेंबर 2005 रोजी ग्रामीण रोजगार अधिनियम संमत करून ग्रामीण भागातील बेरोजगार अकुशल कामगारांना शेतीपूरक कामासाठी वर्षातील 100 दिवस रोजगार देण्याची हमी दिली होती. पण 2 ऑक्टोबर 2009 रोजी ह्या योजनेचे नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अधिनियम असे करण्यात आले. या योजनेला मनरेगा ह्या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जगातील सर्वात मोठी रोजगार पुरवणारी ही योजना आहे. आता या योजनेचा आपण विचार करत असताना या योजनेतील रोजगारांची पूर्तता असेल, दीर्घकालीन टिकणारी कामे असेल, त्याचद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल, कायमस्वरूपी मालमत्ता तयार होईल. अशा प्रकारे योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत कामाचे स्वरूप, प्राधान्यता किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005 नुसार झाली आहेत. आता या योजनेचे विषय बघत असताना हे जलसंवर्धनाची कामे करणे, दुष्काळ प्रतिबंधक कामे करणे किंवा वृक्ष लागवड किंवा वनीकरण करणे, जलसिंचनाच्या कालव्यांची कामे करणे, सूक्ष्म कामे असेल किंवा लघु असेल जलसिंचनाशी कामं करणे, अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखाली, भूसुधार खालील, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, कर्जबाजारी लहान अल्प शेतकरी यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण करणारी कामे, फळझाड व भूसुधार कामे, पारंपरिक पाणीसाठ्याच्या योजनेचे नूतनीकरण करणे व तलावातील गाळ काढणे, भूविकासाची कामे करणे, पूर नियंत्रण, पूर संरक्षणाची कामे, पाणथळ क्षेत्राची चाऱ्याची कामे, ग्रामीण भागात 12 जोड रस्त्याची कामे, त्याचबरोबर राजीव गांधी भवन, केंद्र शासनाची सल्लामसलत करून राज्य शासनाने ठरवलेली कामे, अशा प्रकारची कामे करत असताना या मनरेगाची काही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली होती. ग्रामीण भागातील लोकांना इच्छेप्रमाणे रोजगार प्राप्तीसाठी सहभाग करून देणे, त्यानंतर देशाच्या ग्रामीण विकासामध्ये सर्वसमावेशक वृद्धीचे एक साधन म्हणून त्याच्याकडे कार्य करणे, ग्रामीण भागात आवर्षण प्रवहन क्षेत्राचा विकास करून पुनर्नियंत्रणाच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करणे, बेरोजगार असलेल्या दुर्बल घटकातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या स्त्री पुरुषांना रोजगार देऊन विकासाची संधी उपलब्ध करून देणे, विकेंद्रीकरण नियोजनाद्वारे दारिद्र्य निर्मूलन करणे व जीवनमानाचा स्तर उंचावणे, अशा उद्देशाने ग्रामीण मनुष्यबळाचा विकास करणे, पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून तळागाळातील ग्रामीण लोकांना लोकशाही पद्धतीने सक्षम करणे, रोजगाराच्या माध्यमातून सरकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणणे, अशा प्रकारच्या ह्या योजना आहेत. आता शेवटची योजना बघणार आहोत की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा PMGSY जिला म्हणतो आपण. ही योजना काय तर भारताचे महामहिम प्रधानमंत्री माननीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2 डिसेंबर 2000 रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. भारताचा ग्रामीण भाग हा विकासापासून वंचित आहे हे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ग्रामीण भागातील पोहोचणाऱ्या पक्क्या रस्त्याचा अभाव हे ओळखूनच पुढील उद्दिष्ट त्यांनी ठरवले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही 100% केंद्र पुरस्कृत असून राज्यामध्ये 2000 पासून ही राबवण्यात आली आहेत. सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामीण विकास विभागाच्या अधिपत्याखाली असून महाराष्ट्रात ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येतात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे प्रमुख उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील 100% 1000पेक्षा जास्त किंवा आदिवासी भागातील 500पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे 12 रस्त्याद्वारे जोडणे गरजेचे आहेत. सदर योजनेअंतर्गत जर आपण बघितलं तर बिगर आदिवासी भागामध्ये 500पेक्षा जास्त किंवा आदिवासी भागातील 200पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे 12 रस्त्याद्वारे जोडण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. थोडक्यात या विचार करत असताना या विषयी बघत असताना या सदर योजनेचा टप्पा 1 ते 9 अंतर्गत
23,205 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची 5,309 कामे व 8,121 लोकवस्त्या जोडण्याचा कार्यक्रम मंजूर होता. यापैकी मार्च 2013 अखेरपर्यंत 21,997.42 किलोमीटर लांबीच्या 5,125 रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 7,640 इतक्या लोकवस्त्या जोडण्यात गेल्या आहेत. आता यासाठी मार्च 2000 अखेरपर्यंत असणारा इतका खर्चही झाला आहे. याची काही उद्दिष्ट ठेवण्यात येते. ग्रामीण भागातील 500 लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला पक्क्या रस्त्याने जोडलं गेलं पाहिजे. तसेच पर्वती क्षेत्रामध्ये असेल किंवा वाळवंटी भागामध्ये असेल 250 लोकसंख्या असलेल्या गावांनाही पक्क्या रस्त्याने जोडणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. विकासाची गंगा ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे हे सर्वात महत्त्वाचे काम होतं. ग्रामीण स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, दूर खेड्यापाड्यापर्यंत वसलेल्या शेतकऱ्यांचा माल पक्क्या रस्त्याने लवकरात लवकर शहरापर्यंत कसा पोहोचेल याचा विचार या ठिकाणी केला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रेल्वे क्रॉसिंग असेल, इतर महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल बनवणे असेल, यातून अपघात कमी होईल याचाही विचार या ठिकाणी केला गेला आहे. खेडी आणि शहरातील अंतर कमी करणे हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा प्रमुख एक उद्दिष्ट होता असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल, मनरेगा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 4 प्रमुख असणाऱ्या केंद्र सरकारच्या योजना याविषयी आपण माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, तासिकेविषयी कोणाच्या मनात शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, आपण यावरती मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला काही आणखी नवीन योजना घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.